गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे येथे 1995 ते 96 या शैक्षणिक वर्षातील 10वीची बॅच 28 वर्षानंतर एकत्र आली आहे। सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन गेट टुगेदर साजरा करण्यात आलाय। यशवंत विद्यालय भोसे या विद्यालयाची स्थापना 1960 रोजी झाली। स्थापनेपासून आज तागयत या विद्यालयात गेट टुगेदर झाला नव्हता। हा पहिलाच गेट टुगेदर 1995-96 10वीचा झाला आहे। त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्व माजी विद्यार्थ्यांचं लक्ष होतं। या कार्यक्रमासाठी मुंबई, सांगली, रत्नागिरी, पुणे, करमाळा, बार्शी, सांगोला, सोलापूर तसेच भोसे, पांढरेवाडी, होळे, शेवते आदी भागातून माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते। 28 वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी एकत्रित आल्यामुळे सर्व मित्रमैत्रिणींची व गुरुजनांची भेट झाल्यामुळे चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होत होता। काही मित्रमंडळींनी भावनिक होऊन डोळ्यात आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे। शाळेत फुलना फुलाची पाकळी म्हणून 2 ब्रास पेवर ब्लॉक मंजुरी सह माजी विद्यार्थ्यांच्या वर्गणीतून देण्यात आले आहे। तसेच शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी अश्विनी जमदडे हिने सर्व गुरुजनांना तुकाराम गाथा सत्कार स्वरूपात भेट दिल्या व आप्पासाहेब थिटे यांनी सर्व मित्रमंडळींना स्नेहभोजनाची व्यवस्था केली। या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक तुकाराम कोरके यांनी केलं। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागनाथ काळे सर यांनी भूषवलं। तसेच प्रमुख पाहुणे प्राचार्य कारंडे सर, माजी प्राचार्य भागवत पांढरे सर, माजी प्राचार्य प्रिया यादव मॅडम, भास्कर बंगाळे सर, माळवतकर सर, MT काजी सर, मंगेश देशपांडे सर, अब्दुल मुलानी सर, विजय ताकतोडे सर, NS कुंभार सर, भडकवाड गुरुजी, अनंत टर्ले गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक तुकाराम कोरके यांनी केलं। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागनाथ काळे सर यांनी भूषवलं। तर प्रमुख पाहुणे प्राचार्य कारंडे सर, माजी प्राचार्य भागवत पांढरे सर, माजी प्राचार्य प्रिया यादव मॅडम, भास्कर बंगाळे सर, माळवतकर सर, MT काजी सर, मंगेश देशपांडे सर, अब्दुल मुलानी सर, विजय ताकतोडे सर, NS कुंभार सर, भडकवाड गुरुजी, अनंत टर्ले गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केलं। माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रतिनिधी म्हणून विशाल गायकवाड गुरुजी, प्राध्यापक चंद्रकांत उलभगत, प्राध्यापक चंद्रप्रभा माने यांनी मनोगत व्यक्त केलं। तसेच सारिका गावंदरे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं। स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी महेश खटके, कृष्णात माळी, सिद्धेश्वर कोरके, धनंजय गावंदरे, अतुल कवडे, आप्पासाहेब थिटे, दत्तात्रय साळुंखे, संजय थिटे आदींनी परिश्रम घेतलाय व सर्व वर्ग मित्रमैत्रिणींनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं। सूत्रसंचालन डॉक्टर वनिता घाडगे देसाई यांनी केलं व आभार सोनाली कोरके मॅडम यांनी मानले। स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी महेश खटके, कृष्णात माळी, सिद्धेश्वर कोरके, धनंजय गावंदरे, अतुल कवडे, आप्पासाहेब थिटे, दत्तात्रय साळुंखे, संजय थिटे आदींनी परिश्रम घेतले व सर्व वर्ग मित्रमैत्रिणींनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केलं। यावेळी सूत्रसंचालन डॉक्टर वनिता घाडगे देसाई यांनी केले व आभार सोनाली कोरके मॅडम यांनी मानले। अगोदर 10वी म्हणलं की किमान 16 वर्ष, म्हणजे तुम्ही सर्वजण 40 पार केलेला आहात। पण तरी सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा वाटतोय की 40च्या पुढे जाऊन कोणालाही 40 नाही। पण आता तुमची जी आपत्ती आहे ती
त्या अपत्यांना मात्र 14 ते 40 येत्या, काय काय झाला पहिले दुसरीतच येत्या. तो भाग विनोदाचा सोडून द्या. म्हणजे तुमच्यावर तुमच्या घरापासून संस्काराला सुरुवात झाली. ते संस्कार शाळेनं केले आणि त्या संस्कारातून अल्पस्वल्प प्रमाणात उतराई व्हावी या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी कालच्यापासूनच मी ह्यांच्या टीममध्ये आहे. अगोदरच तो फोनवरच बोलण्यात आली होती. काल प्रत्यक्ष ह्यांच्या टीममध्ये मी दाखल झालो. त्यावेळेला त्यांच्या टीममध्ये एकमेकाशी ती बोलत असताना कळलं की 2016 पासून आमचा हा प्रयत्न चालू आहे, हा गेट टुगेदरचा. म्हणजे 16 ते 24 8 वर्षाचा कालावधी गेला. म्हणजे तुम्हाला वाटतंय की काय इथे एक छोटा 60 बाय 30 मंडप दिला, तिकडे बसण्यासाठी 20 बाय 50 मंडप दिला, झालं. पण तसं नाही. ह्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी काय काय करावं लागतं हे त्या टीममध्ये असणाऱ्या ह्या सर्व संयोजक असतील, आयोजक असतील, त्यांचे प्रयोजक असतील, त्या सर्वांनी हे अनुभवलेलं आहे आणि हे मी काल कानानं ऐकलेलं आहे. तर आज या 28/4/2024 रोजी ग्रामदैवत जानूबाई भोसेगावचा आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज आणि ज्यांच्या नावाने हे विद्यालय चालू आहे ते यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय आणि त्या विद्यालयाच्या यशवंत प्रांगणामध्ये आज हा रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक पद्मभूषण कर्मगौरव पाटील यांच्या आणि ग्रामदैवत आराध्यदैवत यांच्या सर्व प्रतिमेस मी अभिवादन करून आजच्या अध्यक्षीय मनोगताला प्रारंभ करतोय. या गेट टुगेदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशालेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य, या शाळेचे माजी विद्यार्थी, माजी शिक्षक आणि आता 31/5 नंतर होणारे माजी प्राचार्य कारंडे सर, व्यासपीठावरील सर्वच 96च्या बॅचला मार्गदर्शन करणारे गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व 1995-96च्या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनींनो आणि आवर्जून जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्यासोबत त्यांची पार्सल सुद्धा आणलेली आहेत. कशासाठी? आम्हाला शिकवणारे गुरुजी कसे होते, कसे बोलत होते हे तुम्ही पण ऐका, पहा, या उद्देशानं ते घेऊन आले असतील. तो भाग सोडून द्या. तर हा गेट टुगेदरचा जो कार्यक्रम आहे, हा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे सुवर्णक्षण आठवणीचे, अर्थातच स्नेह मेळावा मैत्रीचा. आज समाजामध्ये जे चाललेलं आहे हे विदारक चित्र आहे, मैत्रीत राहिलेली नाही. आता मला भाषणात कोणीतरी सांगितलं, बहुतेक प्रस्तावितमध्ये तुकारामनं सांगितलं की 28 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी यशस्वी पैसे देऊन आम्ही बाहेर पडलो, निकालाच्या वेळेला गाठभेट झाली असेल, त्याच्यानंतर पुन्हा आजच काही लोकांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. आता मी सुद्धा सकाळी आल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांनी माझे गुरु म्हणून माझं पदस्पर्श केला, नमस्कार केला, दर्शन घेतलं, पण चेहरे ओळखीचे सुद्धा वाटले नाहीत. म्हणजे बराचसा बदल झाला की रोजचे बघण्याचे ते वेगळे. आता ही चित्रकार म्हणजे पांढरेवाडीची, शेवतेची, भोसेची ही जी आहे ती ओळख येते. पण आता काही मुलं, भोसेची शाळा चांगली आहे म्हणून पै पाहुण्यांनी त्या भोसेच्या शाळेमध्ये काही मुलांना प्रामुख्यानं शिक्षणासाठी ठेवलेलं होतं आणि ती तिथून बाहेर गेली ती त्यांचा परत संबंधच आलेला नाही. तर हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे तो म्हणजे 95-96च्या यशस्वीच्या बॅचचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जे उपस्थित आहेत हे अनेक व्यक्तिमत्वाने सजलेले अनेक रंगीबेरंगी आठवणीने भरलेला असा हा कार्यक्रम आहे. आपल्याला अनेक प्रकारच्या आठवणी आहेत. आपण एका बाकावर बसल्यानंतर एका बाकावरची आपली मैत्री, ते दिवस जर आपण आठवले त्यावेळेला आपण किती दंगा केला, किती मस्ती केली, किती दोस्ती केली, किती एकमेकाची थट्टामस्करी केली, हे सर्व
आज आपण फक्त आठवतोय, म्हणजे राहिले गेलेचे दिवस उरले त्या आठवणी अशी म्हणायची वेळ आलेली आहे. आणि 28 वर्षानंतर आपण पुन्हा या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. तर या दीर्घ कालावधीमध्ये 10वी नंतर तुम्ही पुढच्या उच्च शिक्षणासाठी गेला, शिक्षण घेतलं, करिअरच्या पाठीमागं लागला, नोकरीनंतर लग्नानंतर मुलं बाळ, प्रपंच, यामुळे तुम्ही सर्वजण इतरत्र कुठेही विखुरलेला आहात. आता सांगितलं की कोण पुण्याला आहे, कोण औरंगाबादला आहे, कोण आउट ऑफ स्टेट आहे, कोण आउट ऑफ डिस्ट्रिक्ट आहे, आणि बरेचसे त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. त्या परिचयामध्ये ॲग्रिकल्चर प्रोफेशनमध्ये बरेचसे आहेत आणि ते सुद्धा काय वाईट नाही. ते सुद्धा आपल्या पाठीमागच्या पिढीला आलंच पाहिजे. कारण जर सगळ्यांनीच एकच ध्येय समोर ठेवलं, शिक्षण आणि नोकरी, तर ते कधी शक्य होणार नाही. आणि यासाठी ॲग्री प्रोफेशन जे आहे त्यामध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन आपल्या पाठीमागच्या पिढीला त्याचं ज्ञान देता आलं पाहिजे. हे पाहिलं तर निश्चितच त्या आपल्या पाल्यांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता जुने क्षण आणि आपली मित्रत्वाची जुनी नाती जी आहे, ह्या नात्याला फक्त उजाळा देण्याचं काम ह्या मेळाव्याच्या माध्यमातून आपण करत आहोत. आता मी सांगितलं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, ते तर आपण स्टेबल झालेलो आहोत, तरी देखील आपल्या शाळेशी असलेलं जे आपले अतूट बंध आहेत ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक दृढ कसे होतील यासाठी ह्या आताच गवंताई मॅडमनी सांगितलं की 2 महिने झालं त्यांचं काय चाललेलं आहे, म्हणजे एवढं प्रयत्न तुम्ही करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. हा कार्यक्रम अर्थ्या गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे असं म्हणत आज तो कार्यक्रम या यशवंत विद्यालयाच्या धर्मगुरू मंचावर काय झालेला आहे, संपन्न झालेला आहे. आपण ह्या कार्यक्रमासाठी जे आयोजक असतील, प्रयोजक असतील, संयोजक असतील, या सर्वांनी अगदी तळमळीनं झटून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल मी त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण विद्यार्थी दशेत असताना शाळेत आपणावर ज्ञान व संस्काराची बरसात केली. शाळेनं आपल्यावर ज्ञान आणि संस्काराची बरसात केलेले. ज्ञान आणि संस्काररूपी शिदोरी तुम्हाला भावी आयुष्यात निश्चितच उपयोगी पडणार आहे. आणि आत्ताच मला कोणीतरी सांगितलं मधमाशीचं, बहुतेक मॅडमनी सांगितलं की मधमाशीप्रमाणे ज्ञानाचं कण वेचून आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण भरारी घेतलेली आहे. आणि ही तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतलेली जी भरारी आहे, आकाशामध्ये उत्तुंगाची भरारी घेतलेली आहे, त्याचा आम्हा सर्व गुरुजनांना सार्थ अभिमान आहे. प्रत्येक शिक्षक कोणी असो, प्रत्येक शिक्षक वैयक्तिक कुठल्याही नावाचं नाव घ्यायची काही गरज नाही. प्रत्येक शिक्षक हा एक वेगळ्या ध्येयानं प्रेरित झालेला असतो. तो म्हणजे एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर असतं की तो म्हणतो माझा विद्यार्थी चांगला घडला पाहिजे. आणि तो विद्यार्थी चांगला घडला पाहिजे यासाठी शाळेमध्ये शासनाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून जे वेगवेगळे उपक्रम असतात, वेगवेगळ्या स्पर्धा असतात, या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून या विद्यार्थ्यांचं चौफेर व्यक्तिमत्व कसं विकसित होईल, त्याचा आत्मविश्वास कसा वाढेल, यासाठी शिक्षक अगदी कायमस्वरूपी कार्यरत असतात आणि ते अविरत त्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडत असतात. आज विद्यार्थी घडण्यासाठी कशाची गरज असते, तर तो विद्यार्थी शिस्तप्रिय असला पाहिजे. विद्यार्थी शिस्तप्रिय असला तर त्याच्याकडे गुणवत्ता आपणाला पाहता येते, त्याची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येतो. तर
शिस्तप्रिय आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी घडले पाहिजेत, हे आम्हा सर्व गुरुजनांचं एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आम्ही अविरत नोकरी करत असताना, अध्यापनाचं काम करत असताना हे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिक्षकाने अगदी प्रामाणिक असे प्रयत्न केले. त्यावेळेचा जो काळ होता 95-96चा, तो आता पक्ष वेगळा होता. आज 10वी-12वीच्या निकालावर शाळेचं मूल्यमापन होत नाही. त्या काळी 10वी आणि 12वीच्या निकालावरच 10वी शाळेचं मूल्यमापन होत होतं. आज तुम्हाला 12वीला 90% मार्क पडू द्या, तुम्हाला विद्यार्थी CETला किती मार्क पडले, JEEला किती पडले, नीटला किती पडले, CETला किती पडले, ह्याच्यावरच तुमचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. तर त्या काळात तसं नव्हतं. तुम्हाला 12वीच्या मार्कावर पुढं प्रवेश मिळत होता, 10वीच्या मार्कावर पुढं डिप्लोमाला किंवा 11वीला कुठल्या पाहिजे त्या चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळत होता. म्हणजे त्यावेळेला निकाल हाच एक त्या शाळेच्या मूल्यमापनाचा दंडक होता आणि त्या दृष्टीनं निकाल तर उत्कृष्ट लागलाच पाहिजे आणि निकालाबरोबर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुद्धा ढासळली नाही पाहिजे, त्याची टक्केवारी वाढलीच पाहिजे. म्हणून सर्व शिक्षक तुम्हाला अगदी तळमळीनं शिकवत होते. आणि त्याच वेळेला आताच बंगाळे सरांनी उल्लेख केला की गणित आणि इंग्रजी आम्ही भोशातले 3 शिक्षक ग्रामस्थ, इंग्रजीला पांढरे सर, गणिताला व्यवहारे सर आणि भूमितीला मी काळे सर. आणि शाळेचा निकाल हे 3च विषयावर हो. ह्या विषयाचा जेवढा निकाल तेवढा शाळेचा निकाल. आणि शासनाची लोक येणार, 1 वर्ष तर फक्त 0.84 निकाल कमी लागला बोर्डापेक्षा. संस्थेची लोक, शासनाची लोक आली, आम्हाला बोलवलं, मिटिंग घेतली आणि मी म्हणलं हो का माझी बदली कुठे बी करा आता घ्या, आम्ही काम करतो का नाही वर्गात जाऊन तुम्ही विचारायचं. निकाल 0.84% म्हणजे असं काय एवढा डोंगर कोसळलेला नाही म्हणतात. तुम्ही वर्गात जायचं, विचारायचं त्यांचं अध्यापन कसं आहे, पोरं सांगते ती. शिक्षकाचं मूल्यमापन कुठलाही अधिकारी साहेब कधीच करू शकत नाही. शिक्षकाचं मूल्यमापन शिक्षकाच्या समोर असणारा विद्यार्थीच करतो. हा शिक्षक कसा आहे हे विद्यार्थ्याला जेवढं ज्ञात आहे एवढं इतर कोणालाही ज्ञात असत नाही. आणि म्हणून यासाठी आम्ही अगदी शिकस्तीचे प्रयत्न करून शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे, शाळेचा निकाल वाढला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली पाहिजे. यासाठी त्यांना सौम्य स्वरूपामध्ये शिक्षा करावी लागत होती. आणि शिक्षा केल्यानंतर आणि त्याच्यात गणित, भूमिती, इंग्रजी म्हणल्यावर जरा जास्त ठोक टाकावं लागायचं. आणि त्यावेळेला मग चर्चा व्हायची पाठीमागं, काय काय तास बुडवायचा, पळून जायचं मधल्या सुट्टीत. तर ते अनुभव आम्ही अनुभवलेले आहेत. म्हणजे बरे वाईट अनुभव आम्ही अनुभवलेले आहेत. म्हणून या ठिकाणी एक पंक्ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. ती भले बोले ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. याप्रमाणे आपण आज ह्या वळणावर थोडंसं विसावलेलं आहे. जे झालं गेलं, काय चांगलं असेल काय वाईट असेल ते सगळं आता विसरून जाऊया आणि ह्या वळणावर आपण थोडंसं विसावूया अशा प्रकारचं. तेव्हा मित्रांनो असं म्हटलं जातं की मारलेला उरण बुजतो पण बोललेली जी सल आहे ती कायम राहते. हे सर्व आम्ही त्याच्या वेळीच पूर्णपणे विसरलेलो आहे. आम्ही हे फक्त आणि फक्त आपल्या हिताच्या दृष्टीने केलेले प्रामाणिक प्रयत्न होते आणि ते प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीनं केले आणि मला सार्थ अभिमान आहे आम्ही तेवढं केलं. म्हणूनच तुम्ही आज एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. जर आम्ही तुम्हाला मोकाट सोडलं असतं तर आज चित्र विचित्र निर्माण झालं असतं. हे मात्र ह्याला सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. तर आपण सर्वजण आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून या गेट टुगेदरच्या किंवा स्नेहमेळावा मैत्रीचा
या कार्यक्रमाला उपस्थित झाला. मेळाव्यात उपस्थित राहून स्वतःचा परिचय करून दिला. काहींनी स्वतःचं मनोगत यामध्ये व्यक्त केलं आणि त्यामुळं तुमचे पुन्हा एकदा नव्याने स्नेहसंबंध अधिक दृढ होण्यास मदत झालेली आहे. आणि जाता जाता पुन्हा एवढंच एक सांगणार आहे की सुरुवातीलाच मी सांगितलं की 40च्या पुढे गेल्यानंतर 40 लागते, पण इथं कोणीच 40चा नाही ह्याचा मला खरोखर अभिमान आहे. पण आपले अपत्य आहेत त्यांना महत्त्वाचे असं नाही. ह्याचं कारण काय तर आजच्या या जगामध्ये पहिल्या मानवाच्या 3 मूलभूत गरजा होत्या: अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्यानंतर आरोग्य शिक्षण हे आलं. त्याच्यानंतर पुन्हा संगणक आला, मोबाईल आला. मोबाईलच्या अतिवापरामुळं विद्यार्थ्यांच्या बालमनावर वाईट परिणाम झालं. त्यात कोविड आला, त्या कोविडवरनं ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षकांनाही बोलता येईना, पालकांनाही बोलता येईना. तर त्याचा वारेमाप वापर सुरू झाला आणि या वारेमापाचा अति वाईट परिणाम जर काय झाला असेल तर मुलांच्या दृष्टीवर नेत्रपटलावर परिणाम झालेला आहे. मी परवाच एका ठिकाणी एका लेखात वाचलं की जवळजवळ 5% लहान मुलांची डोळ्यावर परिणाम होऊन त्यांच्यातून त्यांना कॅन्सरसारख्या व्याधीसुद्धा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या मोबाईलमुळं जग जवळ आलं म्हणतो, पण माणसं मात्र दुरावलेली आहेत. आपण घरामध्ये 4च माणसं आहे आता, पण ती 4 माणसा प्रयत्न करत बोलत नाही. त्यांचा संवाद मोबाईलच्या माध्यमातूनच आहे. म्हणजे अशा प्रकारे मोबाईल हा आपला एक श्वास झालेला आहे. सरांनी सुंदर मनोगत व्यक्त केलं. सरांसाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या वाजवल्या. किती टाळा काय केली तर मी सोडणार नाही. आणि अगोदर महिला जेवण करते. 2 मिनिटं बोलतो आणि संपवतो. तर मला एवढं सांगायचं आहे की आपण आता सुज्ञ पालक आहोत, सुजाण पालक आहोत, देशाचे सुदृढ नागरिक आहोत. आपल्या नंतरच्या पिढीला ह्या मोबाईलपासून जर वाचवायचं असेल तर आपण प्रामाणिकपणे आपले पाल्य ह्या मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वजण संपवतो. आता अजून बोलायचं होतं पण संपवतो. तर आपण सर्वजण त्या संयोजकांनी जे नियोजन केलं त्या नियोजनाप्रमाणे दिलेल्या वेळेत आला त्याबद्दल यशवंत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं, स्कूल कमिटीच्या वतीनं, भूषाद ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि जाता जाता एवढी एकच विनंती करतो की तुम्ही सर्व 95-96च्या बॅचनं 2 ब्रास हे फेवर ब्लॉक इथं आम्ही टाकलेले आहेत आणि अजून त्यात भर बनवून 2 ब्रास फेवर ब्लॉक तुम्ही दिले. त्याबद्दल शाळेच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन. अजून आता जसं मॅडमनी सांगितलं उखाने 5 घेतले की 500 द्यायचे, तसं तिथं आम्ही काय मला 8 घातलेलं नाही. तिथं शाळेसाठी आम्ही ही जोहळी तुमच्या समोर ठेवलेली आहे. त्या जोहळीमध्ये जाताना तुमच्या इच्छेनं काय तुम्हाला जे टाकायचं आहे ते टाकायचं. त्या पेटीवर लिहिलेलं आहे पोअर बॉईज फंड, गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी ती रक्कम वापरली जाते आणि त्यामध्ये तुम्ही फुल फळाची पाकळी खालीचा वाटा म्हणून शाळेला सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एक वेळ आपणा सर्वांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या भावी पिढीला उर्वरित काळ चांगला सुखा समाधानाचा आनंदाचा जावा अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. कैलासवासी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील, कैलासवासी यशवंत भाऊ पाटील यांच्या स्मृतीस मी प्रथमतः स्मरण करून वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा झाला. तुम्ही अत्यंत सहृदय आमचा सन्मान केला, आमची आठवण काढली. तुमचे चेहरे पाहिल्यानंतर लहानपणाचे, तुमच्या लकबी, तुमच्या सवयी
हे लगेच आमच्या डोक्यामध्ये भेटतात. हा विद्यार्थी कसा होता, ही मुलगी कशी होती, हा मुलगा कसा होता. असो, तुम्ही फार मोठे झालात, मेळावा लागला. मला ह्या शाळेत 1977 सालापासून मी अत्यंत जवळजवळ मी 29 वर्ष 30 वर्ष मी या ठिकाणी सेवा केलेली आहे. हे सगळे माझ्या मागचे आहे. कारण की सर हे विद्यार्थीच होते त्यावेळेला, मी होतो त्यावेळेला, बरोबर का कारण सर? हां, तर सर्वांच्या अगोदर मी इथं केला फळीनं बैलानं बैल फळीनं इथं हे ग्राउंड तयार केलेलं होतं. ब्लॅस्टिंग लावून हे दगड फोडलेले होते. इथं हे गावकासाचे दगड विष्ठा केलेले, ते दगड खांद्यावर आणून टाकलेले आहेत आम्ही या शाळेसाठी खूप केलेलं. मला एक खंत वाटत होती या शाळेतून जाताना की माझ्या या शाळेवर खूप प्रेम होतं. भाऊंचा माझ्यावर खूप विश्वास होता. मला ते नेहमी म्हणा, अब्दुल आपल्याला डोनर कोण मिळालं नाही, कोणी आपल्याला दान देणारा 1 लाख रुपयापर्यंत दान देणारा आम्हाला कोणी माझ्या 30 वर्षात मला भेटला नाही या शाळेला. मला ही खंत राहिली. मुलांनो, तुम्ही मोठं झालात, आमच्या शाळेचा अकाउंट नंबर लिहून घ्या आणि होतं होईल तेवढं तुम्ही पती पत्नी जर नोकरीला असाल, मिळवायला असाल, या शाळेची आठवण म्हणून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बटन दाबा फक्त. एवढे लाख तेवढे लाख, 10 लाख 20 लाख 25,000 10,000 काय तुमच्या मनानं होईल तेवढं द्या. मला देऊ नका, मला तुम्ही प्रेम द्या फक्त. काळे सरला सांगा वाटल्यास मी एवढं देतोय म्हणून. हा, आणि तुम्ही माझा सन्मान केला, मला बोलवलं, मी तुमचा फार फार आभारी आहे. फार बोलावंसं वाटतं पण काय आता वेळ झालेला आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो, नमस्कार करतो. खूप खूप धन्यवाद. मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागनाथ काळे सर, या ठिकाणी ज्यांचा आपण सेवानिवृत्तीबद्दल सत्कार केला ते आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मारुती कारंडे, व्यासपीठावरील सर्व गुरुजन वर्ग, या ठिकाणी 26/9/1988 मध्ये ज्या वेळेला भोसे या गावामध्ये माझी प्रथम नियुक्ती झाली, त्या वेळेला इयत्ता 4थीचा वर्ग माझ्याकडे आला आणि हे समोर जे माझे विद्यार्थी आहेत, निश्चितपणानं त्यावेळेला 8-9 वर्षाची विद्यार्थी आणि आज 28-29 वर्षामध्ये आज हे त्यांचं जे रूपांतर झालेलं आहे. सकाळी आल्याबरोबरच या विद्यार्थ्यांनी आमचं हसतमुखानं स्वागत केलं आणि तोच विद्यार्थ्यांचा उत्साह, कधीतरी त्यांचा फोनवर आज झालेला संपर्क आणि नेहमी इतर कार्यक्रमामध्ये माझ्यासारखेच माझे व्यवसाय बंधू असलेले शिक्षक, यामध्ये आडगळे सर असतील, जाधव या ठिकाणी कोरके जाधव पाटील असतील, धनाजी देशमुख, विशाल गायकवाड, कवडे आणि हे समोर बसलेले सगळे, याच्यामध्ये बरेचसे उद्योजक आहेत. खूप हुशार, शांत. त्यांना माहिती नसेल की त्या 4थीच्या वर्गामध्ये यांनी काय काय पराक्रम केलेला होता, परंतु तुमचं सगळं बालपण त्यावेळेचं हे मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेला सकाळी आपण सगळेजण भेटलो या ठिकाणी, निश्चितपणानं वाटलं की 35 वर्षामध्ये मी काय कमवलं. कारण का बऱ्याच वेळेला या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, अशी पाखरे येतील. पाखरं तर आलीच, त्याचं कुटुंब बी घेऊन या ठिकाणी आले. नुसते पाखरे एकटीच आलेले नाही,
तर त्या कुटुंबाबरोबर बागरदारे त्यांचे लहान लहान पिलं सुद्धा या ठिकाणी घेऊन आले आणि खरोखर या भोसे गावामध्येच नाही तर पंढरपूर तालुक्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी सन्मान केलेली आयुष्यातली पहिली वेळ असेल. काय पाहिजे आमच्या शिक्षकांना ह्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? आयुष्यामध्ये पैसा मिळेल, सगळं मिळेल, पण हे मिळणार नाही. आणि खरोखर आपण भाग्यवान आहात की माझी या भोसेसारख्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि ज्यांच्या चरण स्पर्शानं, ज्यांच्या आशीर्वादानं यशवंत भाऊ, राजूबापू पाटील यांनी माझी बदली होऊ न देता या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली. खरोखर मनापासून बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह या ठिकाणी करावा वाटतो, परंतु तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि इथून पुढे केव्हाही मग उल्लेख केला प्रास्ताविकमध्ये 50 करा, 61 करा, आम्ही आहेच, तुम्ही काळजी करू नका. फक्त जाता जाता फक्त एवढं एकच सांगतो, आयुष्यामध्ये आपण किती वेळ दिला त्यापेक्षा स्वतःचा 2 तास वेळ द्या. एक सकाळच्या वेळेला स्वतःचं आरोग्य जपा, का ती मिळत नाही कुठं. योगा करा, बाकीची आसनं करा आणि नाती जपा. धन्यवाद. अब्दुल मुलानी सर आपलं मनोगत व्यक्त. मेळावा या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माझे मित्र काळे सर, विचार मंचावरील सर्व शिक्षक, सहकारी आणि 1995-96 या बॅचचे 10वीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र हो, आता वेळ खूप झालेला आहे. आपण कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहात याची मला जाणीव आहे. खरंच आज मला लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रतिष्ठानचा एक अतिशय मानाचा पुरस्कार होता. 11:30 वाजता कार्यक्रम होता. मला तिकडं जायचं होतं, पण माजी विद्यार्थी गावंधरे, सुनील आडगळे आणि थिटे सर यांचे फोन आले आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की या शाळेत मी 1996 नंतर 10 वर्ष आणि त्याच्या अगोदर 1989-90 या साली 11 वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही नुकतेच या शाळेतून गेलात आणि माझा इंग्रजीचा तास सुरू झाला. खरं पाहिलं तर या शाळेला 2 व्यक्ती महत्वाच्या, त्या म्हणजे एक गणिताचा शिक्षक आणि एक इंग्रजीचा शिक्षक. त्यांची आडनावं पण तशीच हो, एक काळे आणि एक पांढरे. आणि त्यानंतर आणि मी आणि काजी सर आणि इतर विषयाचे शिक्षक, आम्ही आपलं 9वी पर्यंत क्वालिफाईड होतो चांगला, इंग्रजी B+MA. पण हे 2 व्यक्तीने असं शिकवण्यामध्ये हातखंडा निर्माण केलेला होता. आम्ही 9वी पर्यंत होतो. एक मार्का मास्तर म्हणून होतो पहा. त्यानंतरच्या बॅचेसच्या तुमच्यानंतर बॅचला माहीत आहे, म्हणजे वर्गातनं बंगाळे सर आणि काजी सर हे छडी घेऊन, किंवा कारण का माहित आहे का, त्या विद्यार्थ्यानं घडावं ही एक पोटतिडीक आमच्यामध्ये होती. आम्ही घडलो, माझं गाव अजून सोंडा आहे, कशा परिस्थितीतनं घडलो ही माझ्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. आता मी फार विस्तारानं बोलणार नाही. माझ्याकडे एक साहित्याचं अंग होतं आणि मी या ठिकाणी भोश्यात इथं सुगावला राहायचो आणि कथा लिहायचो. आणि माझ्या पहिल्या कथेला म्हणजे नवस कथा संग्रहाला भिगू रोहमारेचा पुरस्कार मिळाला. नंतर
सोनकथा संग्रह यशवंत भाऊंच्या हस्ते अध्यक्षतेखाली ढोबळे सरांच्या हस्ते प्रकाशन झालं. दुसरं प्रकाशन जगावं कसं या कथासंग्रहाचं प्रकाशन भाऊंच्या अध्यक्षतेखाली दत्ता भोसले सरांच्या हस्ते झालं. म्हणजे ही एवढी नावं सांगतो, एवढीच माणसं तिथं नव्हती. तिथं बापू होते, गावंदरे होते, यातल्या गावातले मान्यवर व्यक्ती झिपा करून पंढरपूरला आले आणि या पुस्तकांचं प्रकाशन झालं. नंतर माझी 5-6 पुस्तकं अशी 10 पुस्तकाचा संग्रह प्रकाशित झाला. शिक्षकी पेशा विद्यार्थ्यांना घडवता समाज घडावा ही माझी मनोमन इच्छा असल्यामुळं मी पुस्तकाच्या रूपानं सर्व महाराष्ट्रभर पोहोचलो आणि मला 30वा पुरस्कार मिळाला. बारके सारखे तर अनेक पुरस्कार मिळाले, पण 30 महत्वाचे मानाचे पुरस्कार मला मिळत गेले. हे सांगण्याचा उद्देश असा की मी भाग्यवान का समजतो, त्या एका पुरस्काराला जाण्याऐवजी ज्या ठिकाणी मी 11 वर्ष मुलं घडवली मारून त्या विद्यार्थ्यांची भेट होईल, त्या शिक्षकांचा मला पुन्हा एकदा भेट होऊन आनंद त्यांच्याशी बोलण्याचा लाभ होईल. या शाळेनं दिलेलं ऋण सगळा काया पालट झालेला आहे. पहा, हे रस्ते बदलले, ही शाळा बदलली. 29-28 वर्षानंतरची तुमची शाळा तुम्हाला आठवत असेल. इथं काय होतं काय नव्हतं ते मला सगळं आठवलं. आणि खरंच आज त्या ठिकाणी गेलो नाही, या ठिकाणी आलो. सर्व विद्यार्थ्यांना भेटल्याचा, शिक्षकांना भेटल्याचा आनंद झाला. त्या पुरस्कारापेक्षा मला हा जो लाभ झाला तो अतिशय मोठा पुरस्कार मी समजतो आहे. खरंच या बॅचनं अतिशय एक वेगळी प्रथा पाडलेली आहे गेट टुगेदरची. हे सगळं बदललं म्हणता पहा, तुम्ही हाफ पॅन्टीत आणि हाफ शर्टात येणारे विद्यार्थी आज मला फुल पॅन्टीत आणि फुल शर्टात समोर दिसला. आणि तुमचं किती आयुष्य बदललेलं आहे पहा. तुम्ही भाग्यवान आहात, कारण का तुम्हाला चांगल्या नोकऱ्या लागल्या. नोकऱ्याच्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करत आहात. तुमचे लग्न झालं, तुम्ही 2 तिथं काय जणांनी 4 सांगितले. ही एक भाग्याची गोष्ट आहे. आता परिवार 1 वर आलेला आहे, 2 ठीक आहे, परंतु तुम्ही तो जीवनाचा आनंद घेत आहात. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या ठिकाणी अतिशय उत्तम काम करा. शाळेनं आम्ही शिक्षकांनी दिलेलं याचा योग्य वापर करत आहात आणि अजूनही पुढे जीवनात कराल अशी मी शुभेच्छा देतो. त्याप्रमाणे तुम्ही स्वतः घडता, कुटुंब घडता समाजाचा एक चांगला हिस्सा म्हणून, एक अतिशय जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही काम करत आहात. इथून पुढेही असंच काम करत राहावं आणि आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या समाजाचं ऋण मानून आपल्या हातून जेवढी देशसेवा आणि समाजसेवा करता येईल तेवढी करावी. माझ्याकडं खूप मोठ्या गोष्टींचा कादंबऱ्याचा खजिना आहे. मी ती सगळं व्यक्त करत नाही, कारण तुम्हाला आता कशाची गरज आहे हे मला माहीत आहे. आणि त्यामुळं मी आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो. बोलण्यासारखं खूप आहे, पण आखडतं घेतो आणि तुमच्या या पुढच्या कर्तृत्वाला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर. मला बोलणे धन्यवाद सर. त्याबद्दल मी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. आणि संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. सन्माननीय व्यासपीठ, ज्यांनी हे यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय 1960 सालामध्ये
या गावामध्ये रहितीचं रोपटं लावलं. ते वैकुंठवासी यशवंतभाऊ पाटील, वैकुंठवासी राजूबापू पाटील, पांडुरंगप्पा थिटे, भोसे ग्रामस्थ, भोसे परिसरातील ग्रामस्थ, या सर्व थोर माणसांच्या त्यागातून उभे राहिलेलं हे महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारातून तुम्ही घडलेले विद्यार्थी, तुम्ही आणि मी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. रयत शिक्षण संस्थेची शाखा जर या गावामध्ये निर्माण झाली नसती तर मित्र हो, हा कार्यक्रम तुम्हालाही करायला आणि आम्हालाही पाहायला संधी मिळाली नसती. त्यामुळे ज्यांनी पाया रोवला, ज्यांनी हे भक्कमपणे उभं केलं, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या कष्टामुळे हा तुमच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस उजळलेला आहे. असं म्हणतात, चॅरिटी बिगिन्स ॲट युअर होम. की संस्कार हा आपल्या घरातल्या उंबऱ्यापासून सुरू होतो. आणि मित्र, तुम्ही केलेला हा जो उपक्रम आहे, हा प्रकल्प आहे, तुमचं आमचं काहीतरी नातं असल्यामुळे, काहीतरी संबंध असल्यामुळे तुम्ही हा उपक्रम उभा केला. गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही प्रयत्न केला. आज जरी आपण आपल्या देशामध्ये असेल किंवा जगामध्ये असेल, आपण विज्ञान युगामध्ये आपण वावरतो. 2 मित्र सख्खे अगदी शेजारी बसलेले असतात, पण ते एकमेकाशी बोलत नाही. ते बोलतात ते फक्त मोबाईलवरती. आणि या मोबाईलच्या जमान्यामध्ये सुद्धा तुम्ही माणसाला तन मन धनाने एकत्र आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर 1995च्या बॅचच्या या तुम्हा मुलांनी केलेलं आहे. मी तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन. पैसा कुणी देईल, मदत कुणी करेल, पण ज्यांनी पायामध्ये गाडून घेतलेलं आहे, ज्यांनी स्वतःचं अस्तित्व कष्ट करून उभा केलेलं आहे, अशांची आठवण ठेवणं फार महत्वाचं आहे. मलाही माझं बालपण आठवलं. जसं तुम्ही आता तुमच्या जीवनामधले काही प्रसंग सांगितले, की जसे तुम्ही या विद्यालयाचे विद्यार्थी आहात, तुम्हाला सांगायला हरकत नाही, काळे सरांना माहित आहे, व्यासपीठांना माहित आहे की मी सुद्धा या शाळेचा 1980 सालचा विद्यार्थी आहे. मी भाग्यवान आहे. आणि म्हणून मी नामदेवांचा अभंग सुरुवातीला सांगितला, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुमच्या गावातल्या या योगदानामुळं, गावकऱ्यांच्या त्यागामुळं माझ्यासारख्या फाटक्या विद्यार्थ्याला पटवर्धन कुरुळे गावापासून भोश्यापर्यंत चालत येऊन शाळा शिकावी लागली. त्या काळातले जर माझे दिवस आठवले तर रयत शिक्षण संस्थेमध्ये कष्ट आणि कष्टाला महत्व दिलं जातं. कारण आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निष्फळ. आता कोणीतरी सांगितलं की आम्हाला खोऱ्या पाटी टिकावाण्याला सांगायचे. खरं आहे ते. जसं तुम्ही तुमच्या मुलांना सांगता की मी असं अमुक प्रकारचं कष्ट केलं, ती मुलं तुमच्यावरती विश्वास ठेवत नाहीत, आमची ठेवत नाहीत, या व्यासपीठाच्या पिढीवरची ठेवत नाहीत. त्याला कारण आहे. त्याला खरं कारण आहे, त्यांना परिस्थितीची जाण नाही.
तुम्ही एखादी गोष्ट त्याला मागितल्याला त्याला 15 मिनिटात त्याला मिळालेली आहे. मी त्याला पेन मागितलं त्याला पेन मिळालेला आहे. त्याला संगणक मिळाला त्याला संगणक मिळालेला आहे. पण ज्यांनी अपार कष्ट करून, ज्यांच्या भाकरीची भ्रांत होती, कष्ट करून ज्यांनी भाकरी मिळवली आणि ज्यांनी भाकरी मिळवून जे माणसात राहिले ते तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत. आणि अशा विद्यार्थ्यांनी आज हा स्नेह मेळावा या ठिकाणी उपस्थित केला, निर्माण केला. मला खरोखरच आनंद वाटला, कारण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. तेव्हा हे कष्टामधून तुम्ही उभे केले जे काही प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, अशीच चिरंतन अशा प्रकारची तुम्ही तुमच्या मित्राविषयी, मैत्रिणीविषयी ठेवावी. प्रत्येक माणसाचं जन्मल्यानंतर एक स्वप्न असतं की मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी वकील होणार, आमदार होणार, अमुक होणार. पण तुम्हाला मी धाडसानं सांगेन, तुम्हाला डॉक्टर होता आलं नाही, इंजिनियर होता आलं नाही, मान्य करेन. पण तुमच्यापैकी कित्येक मुलांना आणि मुलींना डॉक्टरचा बाप किंवा डॉक्टरची आई होण्याचं भाग्य मिळालेलं आहे. आणि हे डॉक्टरची आई किंवा भाग्य होण्याचं जे भाग्य आहे, मग इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, प्राध्यापक असेल, हे एवढं जर कोणी तुम्हाला निर्माण करून दिलं असेल तर त्या कर्मीवर अण्णांनी निर्माण करून दिलं. कारण रयतेमधला जो विद्यार्थी आहे, तो रयतेमधला विद्यार्थी खडतर अशा प्रकारचं कष्ट करूनच तयार होतो. आणि तुम्ही झालात, मलाही आनंद वाटला. तेव्हा तुमच्या याच्या 1995 सालच्या 10वीच्या बॅचला या शाखेचा एक शाखा प्रमुख या नात्यानं माझा तुम्ही मान सन्मान केला. उद्याच्या 31/5/24 या दिवशी मी काळे सरांच्या सारखा सेवानिवृत्त होणार आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक लाख शुभेच्छा. जय हिंद, जय कर्मवीर. सन्माननीय बंगाळे सर, हा माझा आयुष्यातला अस्मरणीय असा क्षण आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना मला मनपूर्वक धन्यवाद. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 1987 जॉईन झाले. त्याच्यानंतर 90 पासून यशवंत विद्यालयामध्ये होते. ते 2017 पर्यंत 27 वर्ष मी या शाळेमध्ये काम केलेलं आहे. तर या 27 वर्षामध्ये जे जे विद्यार्थी भेटले, या सगळ्यांनी मला पुरेपूर प्रेम दिलेलं आहे. आज या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री काळे सर, विद्यालयाचे प्राचार्य कारंडे सर, स्टेजवरील सर्व मान्यवर, हे सगळेच माझे सहकारी आहेत. इथं सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा, काम करत असताना या खेडेगावात मला बऱ्याचशा अडचणी आल्या. ह्या येत असताना सुद्धा मला कधीही या कुठल्याही गोष्टीची मला या लोकांनी उणीव भासू दिली नाही. सगळ्यांनी सगळ्या गोष्टींना मला सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर आज 96ची एक बॅच आपल्या समोर आहे. अशा 27 बॅचेस माझ्या समोरून गेलेले आहेत. तरी सुद्धा सगळे विद्यार्थी माझ्यावर इतकंच प्रेम करतात. या सगळ्यांना मी धन्यवाद देते. आज समोर बसलेले सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. कोणी फार्मास्युटिकल आहेत, कोणी प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, महिला सुद्धा, या मुली सुद्धा माझ्या गृहिणी आहेत. गृहिणी असणं सुद्धा सगळ्यात मोठं हे आहे. कारण नोकरीवर जाऊन कुणीही पैसे कमवू शकतं, पण घरी राहून मुलांना चांगले संस्कार करणं हे त्याहीपेक्षा सर्वात अवघड काम आहे. तर माझ्या मुली सुद्धा या चांगल्या पद्धतीनं घर संसार चालवत आहेत. या सर्वांना धन्यवाद. आणि माझा वाढदिवस इतका मोठा केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देते. त्यानंतर विनंती, मित्रमैत्रिणी तसेच माझे मित्रमैत्रिणी, तुम्हाला सर्वांना इथे एकत्र जमले शुभेच्छा देते. हा कार्यक्रम गेले 1.5 महिने झालं मी पाहते, यांचा उत्साह पाहते.
लहान मुलं जशी नव्याने हे करायला बघतायत तसे आमचे मिस्टर, त्यांचे मित्र, आबा असतील, आप्पा असतील, या सगळ्यांचं पाहिलं मी. महिना झालं ह्यांचं चाललंय, हे बोलवा, यांचा नंबर कुठं मिळेल, त्यांचा नंबर कुठं मिळेल. ग्रुपमध्ये खुर्च्यावर बसायचे, एकमेकाच्या कानात चर्चा, काय चाललंय, नाही सगळे बोलवायचे. अजिबात नाही सर, कारण माझं सौभाग्य असं आहे की माझ्या मिस्टरांना ज्यांनी शिकवलं त्यांच्याकडेच माझी मुलं पण शिकली, त्यांनी पाहिले आणि आजही त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळतंय. हे माझं खूप मोठं सौभाग्य आहे. आणि तुमच्यासारखे गुरुवर यांचं योगदान इथं, ही जी पिढी तुम्ही घडवली आहे इतकी सुंदर आहे, यांचं प्रेम, यांचा जिव्हाळा, यांची आपुलकी इतकी सुंदर आहे की मला सुद्धा माझ्या शाळेचे, कॉलेजचे दिवस आठवतात, बरं वाटतं. आणि मी यांना नेहमी म्हणते की मी पण तुमच्याच बॅचची आहे, मी पण तुमच्याच बॅचची आहे. आणि मला खरंच आज मला असं वाटतं की खरंच माझा स्नेह संमेलनाचा हा मेळावा आहे, कारण यांचं सगळं मी जवळून पाहिलेलं आहे. यांनी खूप परिश्रम केले तुम्हा सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी. या टीमनी खूप म्हणजे जीवाचं दान केलंय, पळालेत हे सगळे, आणि हे राहिलं ते राहिलं म्हणजे यांच्या सगळ्यात मला कुठेतरी खारीचा वाटा मिळाला. त्याच्याबद्दल तुम्ही मला त्यात सहभागी करून घेतलं, मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आणि सर विशेष म्हणजे तुमच्यासारखे गुरु नसतानाही, म्हणजे माझे नाहीत, पण मला तुमचं मार्गदर्शन मिळालंय आणि तुम्ही मला गुरुसारखे मिळालात. मी माझं भाग्य समजते आणि तुमच्याकडून असेच सर्वांवर उपकार व्हावेत, सर्वांना मार्गदर्शन मिळावं, मी एवढीच सदिच्छा व्यक्त करते. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. हॅलो. बडपाट कुंभार सर, त्यानंतर देशपांडे सर, तरले सर, या सर्वांना, ताकतोडे सर, या सर्वांना मी विनम्र या ठिकाणी त्यांचे चरण स्पर्श करतो. तर गेट टुगेदर हा जीवनातील अतिशय अविस्मरणीय क्षण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जवळजवळ 28 वर्षांनी या ठिकाणी आपण भेटतोय. बरेच दिवस झाले ही चर्चा चालली होती, बरेच जण म्हणत होते गेट टुगेदर घेऊया, गेट टुगेदर घेऊया. परंतु ज्यावेळेस व्हॉट्सअपचा या ठिकाणी ग्रुप केला गेला आणि त्या ग्रुपमधून थोडीशी या ठिकाणी चालना मिळाली आणि तो आज खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस आज या ठिकाणी उगवला आणि आपण या ठिकाणी भेटलो. जवळजवळ 28 वर्षांनी मी काय या ठिकाणी मुलांना, मुलींना भेटलो, अक्षरशः ओळखू येत नाहीत मुलं ती. 28 वर्षांनी भेटलोय आम्ही. आता इथे जे बोशातले, पंचकृषीतले असतील त्यांना आम्ही भेटतो, पण बरीच अशी मुलं आहेत, मुली आहेत की ज्यांना आम्ही 10वी नंतर आजच बघितलंय किंवा त्यांना आम्हाला ते ओळखू झाले नाही. तर अतिशय चांगला कार्यक्रम, सर्वांच्या टीमवर्कमुळे हा या ठिकाणी झालेला आहे. आणि मला थोडंसं आता सरांबद्दल बोलायचं आहे, आमच्या गुरुवर्यांबद्दल. तर या ठिकाणी मी ज्यावेळेस 4थीला आलो त्यावेळेस सुरुवातीला या ठिकाणी भडकवाड गुरुजी या ठिकाणी नवीनच नुकती या ठिकाणी बदलून आले आणि त्यावेळेस त्यांचं आम्हाला नाव पण घेता येत नव्हतं, कारण भडकवाड असं थोडंसं अवघड नाव वाटायचं. आम्ही मग त्यावेळेस नवीन गुरुजी आले असं आम्ही म्हणायचो. आणि 4थीला असताना या ठिकाणी त्यांनी 4थीला ते आम्हाला गुरु म्हणून या ठिकाणी सुरुवातीला लाभले. त्यांचं आणि माझा खूप म्हणजे वडील शिक्षक असल्यामुळं मी त्यांच्या घरी नेहमी जायचो यायचो, खूप जवळच नातं या ठिकाणी निर्माण झालं. पुढं 5वी, 6वी, 7वीला या ठिकाणी मुलानी सर असतील. मुलानी सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदी विषय शिकवताना पूर्ण धडा तोंडपाठ असायचा. तुम्ही जर पुस्तक काढून एक शब्द जरी बघितला हैच तर हैच राहणार, असा शिक्षक मी माझ्या आयुष्यात दुसरा पाहिलेला नाही. पुस्तक सर्व तोंडपाठ, सर्व विषय, आणि एकही शब्द तुम्हाला इकडे तिकडे होणार नाही. पुस्तक काढून जरी आपण पाहिलं कधीही तुम्ही, म्हणजे इतके तीव्र बुद्धिमत्ता आणि अतिशय साधी राहणीमान. त्यानंतर त्यांनी आम्हाला गणित विषय शिकवला. मला चांगलं आठवत आहे 7वीला असताना मला मुलांनी सर होते हिंदी आणि गणिताला मुलांनी सर होते. मला 99 मार्क पडले, मला चांगलं आठवत आहे. मुलांनी सर माझ्याजवळ आले आणि म्हणले भरोसे या म्हशीला टोनगा झाला. म्हणजे काय झालं? अरे गाढवा म्हणजे तुझा 1 मार्क गेला की. म्हणजे त्यांना सुद्धा खात्री होती की मला 100 पैकी 100 मार्कच पडले पाहिजेत. म्हणजे असं त्यांचं शिकवणं सुद्धा खूप चांगलं होतं. त्यानंतर पांढरे सर असतील. पांढरे सरांसारखं सध्या तळमळीचं व्यक्तिमत्व, त्यांना कधी कंटाळाच येत नव्हता. सर मी 1 तास घेतो जादा सर प्लीज. माळवकर सरांना म्हणायचे आणि मला हे माझा तास मी घ्यायचा नाही. अहो सर 10 मिनिटं मी घेतो. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांना द्यायची तळमळ, हा जो गुण आहे तो पांढरे सरांकडे बघितल्यानंतर मला प्रकर्षानं जाणवला. त्या सरांना कधी कंटाळा
आम्ही कंटाळायचो सर ज्यादा तास पांढरे सर अहो सर किती ज्यादा तास का असं आम्हा वाटायचं. पण सरांना कधीच म्हणजे शिकवण्याची जी शिक्षक कसा असावा हाडाचा हे पांढरे सरांकडे पाहिल्यानंतर मला नेहमी जाणवतं. काळे सर असतील अतिशय हुशार बुद्धिमान व्यक्तिमत्व. काळे सर आमचे गुरुजन वर्ग आम्हाला लाभले. भूमिती विषय कितीही अवघड विषय असू द्या सर त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनं या ठिकाणी प्रमेय असतील गणित असतील थोडक्यामध्ये 3-4 स्टेपमध्ये उत्तर सांगणार आम्हाला. तुम्ही जर ते गणित जर काढून आम्ही जर बघितलं तर ते जवळजवळ पानभर गणित असायचं आणि काळे सरांनी सोडून दिलं 3-4 स्टेपमध्ये सर आम्हाला सांगणार. म्हणजे अतिशय बुद्धिमान त्यांचा. आम्ही खरंच खूप नशिबान आहोत. आज या ठिकाणी आम्ही प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर यशस्वी आहे. याचं सर्व श्रेय आमची काहीतरी पुनर्जन्माचं आमचं काहीतरी पुण्य असेल. त्यामुळं आम्हाला हे सर्व इथे अतिशय चांगले गुरुजन वर्ग या ठिकाणी मिळाले. यादव मॅडम असतील अतिशय हुशार आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी 5वी 6वी 7वीला या ठिकाणी आम्हाला चांगलं आठवतं विज्ञान विषयाला आम्हाला ते शिकवायला होत्या. आणि मला त्यांची एक आठवण आठवते 10वीला या ठिकाणी ज्यावेळेस बोर्डाचा पेपर होता सायन्सचा आणि अतिशय कडक पद्धतीत या ठिकाणी आपलं शिक्षण पार पडलेलं आहे. आणि त्यावेळेस काहीतरी एक आकृती आली आणि त्या आकृतीखाली स्पिरिटचा दिवा काढायचा होता अशी आकृती मला आठवते. आणि पेपर सगळा कव्हर झाला तर मी बघून आपलं बसलेलो होतो आणि यादव मॅडम सहज एक चक्कर मारायला त्या ठिकाणी कसं काय आणि त्यांनी माझा सहज पेपर आता थोडासा हुशार असल्यामुळे त्यांनी मॅडम माझा पेपर इकडे तिकडे बघितला कसं काय सोडवलाय आणि शेवटचे 2 मिनिट राहिले असतील तर मॅडमने मला तेवढंच सांगितलं की तुम्ही या ठिकाणी स्पिरिटचा दिवा काढायचा राहिलेला आहे. आणि मग तुम्ही म्हणजे अतिशय हुशार आणि कधीही दररोज या ठिकाणी शाळेत येऊन अध्यापन करणे आणि अतिशय नम्र स्वभाव मॅडमकडे पाहिल्यानंतर कळतं. तर त्यानंतर व्यवहारे सर असतील आता जर या ठिकाणी मॅडम बोलल्या तर व्यवहारे सरांचं सुद्धा एक व्यक्तिमत्व वेगळंच व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व कुणाकडेच नाही आहे. अतिशय हुशार पण तेवढेच मितभाषी जास्त कोणामध्ये मिसळणार नाहीत परंतु अतिशय हुशार. मला म्हणले एक दिवशी बँकेमध्ये गाठ पडली DCC बँकेत अरे काय करतोय मी म्हणलं शिक्षक झाला. अरे मास्तरच झाला का तू म्हणले. मला ते नेहमी म्हणायचे शिक्षक होऊ नको कशासाठी म्हणायचे म्हणजे त्यांना वाटायचं शिक्षक होऊ नकोस मला म्हणायचं तू. आता मी शिक्षक झालो तर काय सरांचं मला सांगणं असायचं त्यांचं तर त्यांना वाटायचं शिक्षक होऊ असं मला व्यवहार सर बरेच वेळा म्हणले. असो जय त्या नशीब भाग असतो. तर या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. या बोशीच्या आमच्या सर्व मित्रांमुळे हा या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम झालेला आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी सहकार्य त्यामुळे आपण हे सर्वजण भेटलेलो आहोत. प्रत्येकाच्या मागा आयुष्यामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला पळापळ आहे प्रत्येकाच्या मागे जे त्याचा व्याप आहे तरीसुद्धा काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्र येत जाऊया. कोणत्याही कार्यक्रम असू द्या पुढे लग्न असतील समारंभ असतील हा फक्त गेट टुगेदर पुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण एकमेकांचं सहभागी होऊया एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूप स्टेज शो प्लस अँकरिंग प्लस TV आणि रेडिओची कामं करतो. ओके धन्यवाद. आता आपण वळूया आपल्या उखाण्याच्या कार्यक्रमाकडे. सगळ्यात पहिल्यांदा कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी मी कृष्णात माळी सरांना विनंती करते की एक उखाणा घेऊन त्यांनी आपलं स्टार्ट करावं कार्यक्रम. विनंती सरांना. आणि जे उमेदवार कोण कोण आहेत स्पर्धक कोण आहेत हात वरती करा. 5 नाही कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या वतीनं होतंय. सलग 5 उखाणा घेणाऱ्याला 500 रुपये. सलग 5 उखाणा घेणाऱ्याला 500 रुपये. नाही तसं नाही ते आपलं सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे कारण हे सगळं स्त्री पुरुष समानता म्हणून. सर चला उद्घाटन करा. भाजीत भाजी मेथीची माझ्या प्रीती. जोरदार टाळ्या सरांसाठी उखाण्याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आता आपल्या महिला स्पर्धक आमच्या महिला भगिनी कोणी इच्छुक आहे माईक कुठे तर माईक द्या त्यांच्यापर्यंत. सलग 5 मी इथे काउंट करते. खरं तर सर्व गुरुवर्यांसाठी या ठिकाणी मी 2 शब्द बोलू इच्छिते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर असं आहे की सर्वप्रथम सर्व गुरुवर्यांना सप्रेम नमस्कार.
आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना स्वस्नेह नमस्कार. आज यशवंत विद्यालय गेट टुगेदर 95-96ची 10वीची बॅच या संदर्भात आपण सर्वजण एकत्र झालेलो आहे. त्या संदर्भात आजच्या कार्यक्रमाचं सर्वप्रथम अध्यक्षीय निवड करणं सर्वात महत्त्वाचं असतं. त्यासाठी मी आपल्या शाळेचे डॉन शिक्षक, डॉन म्हणलं चालतंय ना, दबंग सन्माननीय श्री नागनाथ काळे सर यांनी स्वीकारावं अशी मी सर्वांना विनंती करत आहे. Auspicious program. Again and again I welcome to all. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. करूया ना. अध्यक्षीय निवड सर्वात पहिल्यांदा आणि अध्यक्षीय निवडीसाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते श्री आप्पासाहेब थिटे सर की त्यांनी सूचक आप्पासाहेब थिटे सर अध्यक्ष निवडीसाठी त्यांना या ठिकाणी मंचावर आमंत्रित करते. अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते. आजच्या या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत आणि आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले सर्व मान्यवर सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. सर्व गुरुजन वर्ग आणि आपण सर्व माझ्या सर्व मैत्रिणी आणि सर्व बंधू भगिनी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सन्माननीय नागनाथ काळे सर. यांच्या अध्यक्षीय उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि प्रमुख पाहुणे आहेत आजच्या कार्यक्रमाचे मारुती कारंडे सर, प्राचार्य यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भोसे. आहे की आपण कार्यक्रम झाल्या जेवणासाठी उपस्थित राहायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यक्रमातील महत्वाचा गोड असा कार्यक्रम माझ्याकडे आलेला आहे, तो म्हणजे आभार प्रदर्शन. स्नेहाचे 4 क्षण कधीतरी वाट्याला येतात, थांबावे असे वाटत असतानाच निसटून जातात. जपूया वंजळीतील असेच हळवे क्षण मनाच्या या कप्प्यात किंवा आयुष्यभरासाठी. तर आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले गुरुवर्य तसेच माझे मित्रमैत्रीण खूप दूरवरून म्हणजे कोकण, मुंबई अशा ठिकाणून आलेले आहेत. त्यांचेही मी या SSC बॅचच्या वतीने पूर्णपणे आभार व्यक्त करते. तसेच मंडप, स्पीकर, जेवण किंवा बाकीच्या सगळ्यांसाठी सुद्धा मी या SSC बॅचच्या वतीने पूर्णपणे आभारी आहे आणि ह्यांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करते.